नमस्कार. आज व्हॉट्सअपचे मेसेज वाचत होतो. हल्ली मेसेज आपण व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरच वाचतो. हा व्हिडिओ पाहत असताना म्हटलं आपणही याच्यावर बोलावं. व्हिडिओ होता नातेसंबंधांवरती, घरगुती नातेसंबंध. वक्त्याचं असं म्हणणं होतं, हल्लीच्या काळात आपण कोणाकडे 2 दिवस जाऊन राहिलो, आत्या माम्या मावश्या काका मामांशी गप्पा मारल्या, असं घडलंय का, आठवतंय का हल्लीच्या काळामध्ये. आणि त्या अनुषंगाने त्याचं बोलणं पुढे चालू होतं. आणि ते ऐकता ऐकता मला पूर्वीचे दिवस आठवले की बिंदास कोणाकडेही जाऊन 2 दिवस राहायचं. आणि कोणी 2 दिवस राहायला पण यायचे. मग ते काका असतील, मामा असतील, आत्या असेल, मावशी असेल, आणि सगळं घर नुसतं गप्पांच्या त्या ह्याच्यामध्ये आनंदामध्ये न्हावून निघायचं. जोपर्यंत आई होती तोपर्यंत बरेच नातेवाईक पण घरी यायचे, खाऊन जेवून तृप्त व्हायचे. मी सुद्धा जात होतो सगळ्यांकडे. आई होती तोपर्यंत हे चाललं होतं. माझीच नव्हे तर मी माझ्या सोबती असणारे सगळे माझे नातेवाईक, सगळ्यांच्या आया मावश्या, आत्या, मोठी आई, मामी, सगळी नाती होती तेव्हा जिवंत. त्या बायकांच्या गावी पण नव्हतं स्त्री स्वातंत्र्याचं नारं, पण त्या पूर्ण अधिकारी होत्या घरात. आणि सगळं घर हसतं खेळतं बागडतं असायचं. कुठे हरवल्या होत्या आया मावश्या, आत्या मामी काका मामा? का नाही ते परत येत? आणि का नाही आपण त्यांची जागा घेत? विचारत पडलो मी. पूर्ण अधिकारी असलेल्या आपल्या आजच्या घरातल्या मॅडम, नवरोबांची तर रीतच निराळी. गावात शेराणी घरात काढतो केर अशी परिस्थिती. ही परिस्थिती खरी आहे बघ. ऐकायला जरी ती पटत नसली मनाला हल्लीच्या काळात, सगळ्यांना प्रायव्हसी हवी आहे. आपणही त्याच्यातून सुटलेलो नाही. नका वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. तुम्ही आम्ही सगळेच व्हॉट्सअपच्या घरात आणि फेसबुकच्या दारात हा सगळा आनंद हिरावून बसलोय. तिथेच भेटतोय, तिथेच खुशाली घेतोय. तरी पण आपण खुश आहोत का? ह्याचं उत्तर नाही सांगता येणार. काही जण असू सुद्धा शकतात ना खुश. मी दुःखी म्हणून काय उपयोग. आज 4 मित्र मिळून, 4 घरातले नातेवाईक मिळून एकत्र बसलोय, गप्पा मारल्या आहेत, एक रात्र एकत्र घालवली आहे. असं ह्या मुंबई ठाण्यामध्ये गेल्या 20 वर्षात घडलंय असं मला तरी आठवत नाही. अजूनही मी माझ्या गावी जातो, माझ्या सासूच्या घरी राहतो 4 दिवस. आहेत तिथे माझ्या मेव्हण्या, आगत स्वागत करणाऱ्या मेव्हण्याही आहेत. हा झाला अपवाद. काही लोकांच्या नशिबी तेही नसेल. आणि आताच्या बायकांचं काय, मैत्रिणी वुमन्स डेला भेटतात. फार तर काही जणी अजून हळदी कुंकू साजऱ्या करतात. पण 2 दिवस तुमच्या घरात राहून मुंबई ठाण्यासारख्या ठिकाणी केलाय का आनंद साजरा? राज्य बदलतंय, राजे बदललेत, प्रजाही बदलली आहे. मग
मनोरंजनाच्या अफूची नशा सगळीकडे पसरलेली आहे. लहान थोरांचा बळी जाते हो याच्यामध्ये. भावनिकदृष्ट्या आपल्याला जे टॉनिक मिळायला पाहिजे मिळतंय की नाही शंकाच आहे. मी तर म्हणे जागे व्हा, आपण सगळ्यांनी जागे होऊ. करू घरातच बर्थडे साजरे, घरातच 5 परतावण, घरातच करू पुन्हा साखरपुडे, सोडून सत्यनारायण. कुटुंब सौख्याची पुन्हा होईल घर वापसी आणि पुन्हा होईल लक्ष्मी पावन सौख्याची. बघा पटला तर, वाईट वाटून घेऊ नका. हा व्हिडिओ कोणाला नाही आवडला तर. तुर्तास इतकंच. बाय.